पीपल, नमस्कार सगळ्यांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप एक अमेझिंग गोष्ट बघणार आहोत। जसं की एका आत्ताच घडलेल्या गोष्टीवरून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो। तर जे कोणी क्रिकेट लवर्स आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे की IPL मध्ये RCB 17व्या वर्षानंतर ट्रॉफी मिळाली आहे। तर ह्या एका गोष्टीवरून आपण किती साऱ्या गोष्टी शिकू शकतो। येस, सतत 17 वर्ष हारत राहणं, प्रत्येक वर्षी तेवढ्याच जोमानं उठून सगळ्या गोष्टी काम करणं, स्वतःवरती, स्वतःच्या टीमवरती विश्वास ठेवणं, सगळ्यांना खूप साऱ्या पॉझिटिव्ह वेज दाखवून खूप साऱ्या होप्सनी तिथपर्यंत आणणं हे काही सोपं नाही आहे। आपल्याला जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे। किंवा आपण ती मॅच बघतो, मग 1-2 दिवस त्या ह्याच्यामध्ये राहतो आणि परत आपण विसरून जातो। पण युनिव्हर्स आपल्याला अशा गोष्टी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने दाखवत असतो। तर लास्ट टाइम पण कुठली तरी मॅच झाली होती, तेव्हा पण मी ती मॅच पूर्ण बघितली, तेव्हा कळलं की बापरे, म्हणजे लास्ट पर्यंत किती साऱ्या गोष्टी चेंज होऊ शकतात क्रिकेटमध्ये। सो आपली लाईफ सुद्धा एक गेमच आहे आणि जर का आपण गोष्टी रिलेट करायला शिकलो आणि जर का आपण रिसिव्हिंग मोडमध्ये असलो किंवा गिव्हिंग मोडमध्ये असलो तर आपल्याला कुठूनही काहीही क्लिक होऊ शकतं, कुठूनही गोष्टी आपण रिलेट करू शकतो। तर आपल्या, माझी, तुमची, सगळ्यांनाच आपल्या लाईफमध्ये खूप सारे पैसे हवेत, खूप साऱ्या आपले वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्यांचे गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, तर ते आपल्याला पूर्ण तर करायचे आहेत। पण आपण बऱ्याचशा लिमिटिंग बिलीफ्समध्ये अडकलोय, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पुढे जाऊ देत नाहीयेत आणि मग आपण थोडंफार ट्राय करतो आणि मग नंतर गोष्टी वर्कआउट होत नाहीत म्हणून आपण सोडून देतो। पण ही मॅच जर का तुम्ही बघितली असेल तर प्लीज, फक्त आवडतंय, क्रिकेट आहे, क्रिकेट लवर आहोत म्हणून तेवढ्या पुरतं नका बघू। तर स्वतःच्या लाईफ सोबत आपण त्याला खूप छान पद्धतीने रिलेट करू शकतो। तुम्ही कितीदा ट्राय केला आहात, तुमचे 17 वर्ष तुम्ही सतत ट्राय करत आहात, हारत आहात, ट्राय करत आहात, हारत आहात, असं तर नाही झालेलं आहे। तर ह्या गोष्टीला आपण इन्स्पिरेशन म्हणून बघू शकतो। किती पेशन्स आहेत त्या गोष्टीमध्ये, किती सारं हार्डवर्क आहे, फिटनेस आहे, फेथ आहे, लेटिंग गो आहे, ट्रस्ट आहे, सरेंडर आहे, डिटॅचमेंट आहे। त्या सगळ्या गोष्टी, हे सगळे शब्द जेवढे बोलताना जेवढा वेळ जातो सांगायला 2-3 सेकंदाचे नाही आहेत, ह्या गोष्टी जर आपण डीप मध्ये समजून घ्यायला लागलो तर आपण आपलं आयुष्य टोटली बदलू शकतो। येस, तर मी स्नेहा, लाईफ अँड माइंडसेट कोच आहे, NLP प्रॅक्टिशनर आहे, हीलर आहे, काउन्सलर आहे। तर त्या सगळ्या अभ्यासातून प्लस वारंवार आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जे काही नवीन नवीन अपडेट्स घडत असतात, ज्या काही गोष्टी घडत असतात, त्या मी खूप छान पद्धतीने रिलेट करते आणि त्यामुळे आज बऱ्याच दिवसानंतर मला असं वाटलं की यूट्यूबवरती हा व्हिडिओ आपण नक्की टाकायला पाहिजे। येस, तुम्ही क्रिकेट लवर असाल नसाल काही मॅटर करत नाही, पण एखादी गोष्ट किंवा एखाद्या अशा गोष्टी जेव्हा घडतात ना, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीकडे जरा काळजीपूर्वक, जरा डीपली जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप गोष्टींची उत्तरं आपल्याला भेटत असतात। तर मी खूप रिलेट केलं, मला खूप छान गोष्टी शिकायला भेटल्या आणि मला एवढंच कळलं की लाईफमध्ये आपण स्वतःचं 100% देणं खूप महत्त्वाचं आहे। स्वतःवरती विश्वास ठेवायचा, आपल्या हायर सेल्फवरती विश्वास ठेवायचा आणि ती गोष्ट आपल्याला मिळेपर्यंत कंटिन्यू काम करत राहणं, डायरेक्शन पण महत्त्वाची आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये आत्ताच जिंकलेल्या IPL मॅचच्या वरून मी तुम्हाला काही गोष्टी कनेक्ट करायच्या होत्या। मला होप सो तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला जर कोणाला 1 to 1 माझ्याशी सेशन्स पाहिजे असेल तर प्लीज कनेक्ट व्हा इंस्टाग्रामवरती किंवा कुठेतरी मला DM करा आणि येस, वी विल ग्रो टुगेदर। ओके, थँक्यू सो मच।